बघा, हे जरा ठेवा तिकडे. तिरका नाहीये ना? आहे सरळ? सांगा ना. छान दिसतोय ना हा फोटो इथे? हा श्री वैतागणार आहे. वैतागायचं काय त्यात? अजून कशाचा काही पत्ता नाही आणि बाळाचे फोटो बिटो. असू दे हो. आणि बाळ बघा ना किती गोडूल आहे ते. त्या बाळाकडे बघितल्यावर ना श्रीचा राग निघून जाईल. पण तरी काय तरी, आणि चेहरा बघा कसा केला तो. जाऊ दे मरू दे, मी काढते. नाही नको, काढून टाकते. तू काय वेडेपणा करतेस तू? मग काय, लावताना माझ्या उत्साहात होता आणि आता फोटो इथे भिंतीवर लावल्यावर उगाच कुरकुर कुरकुर करत बसलाय. मला ती सांगा इथे ठेवायचा का नाही, आणि इथे जर लावायचा नसेल तर मी तो आपल्या खोलीत लावते, कारण मला हा फोटो हवाय. हे बाळ गोड आहे, मला हवाय म्हणजे हवाय म्हणजे हवाय. ठीक आहे, राहू दे राहू दे. ठीक आहे, किती चिडचिड करतेय. हे बघ, बाळाच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक करायची असते. अगदी फोटो लावणं आणि काढणं सुद्धा हा असा धसमुसळेपणा करायचा नसतो. आता आपलं बाळ असतं तर ते केवढं मोठं झालं असतं हो. मी काय म्हणतो, श्रीला सांगतो मी जरा नवा रंग द्यायला हवा नाही का सगळीकडे. हे असंच घर किती वर्ष ठेवलंय तुम्ही? खूप. मग असं कसं झालं? घर कसं असं नवं दिसायला पाहिजे पुन्हा एकदा नाही का? म्हणजे हे हे असे सगळे फोटो नव्या भिंतींवरती लागायला हवे, म्हणजे असा नव्याचा वास यायला हवा. तान्ह्या बाळाच्या अंगाला येतो ना तसा नव्याचा वास. चला, हे बघ, झालं गेलं गंगेला मिळाला. आता मागचा विचार करायचा नाही, पुढे जायचं. भूतकाळ आठवून रडत बसायचं नाही, भविष्याकडे पाहायचं. सगळं सुंदर आहे बघ, खूप सुंदर आहे. पण आपल्या डोळ्यात पाणी आलं तरी ते इतरांना दिसू द्यायचं नाही अजिबात. माझ्या खांद्यावर ठेवायचं. माझा खांदा तुझ्यासाठी भिजायला तयारच आहे कायम. पंच, यू आर टाइम. आहे मला वेळ, बस. आय वॉन्ट टू राईट धिस फॉर श्री अँड जान्हवी. अच्छा, काय लिहायचंय? आय वॉन्ट टू. ते कळलं मला, बट व्हॉट डू यू वॉन्ट टू राईट? फॉर देम. इंग्रजीत ना? हा. बर. त्यापेक्षा मी असं करू का पंच, मला जे काही म्हणायचंय ना ते आधी मराठीत सांगते, मग त्याचं भाषांतर करते. तू भाषण वगैरे तयार केलंय? नो 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 भाषण. मला जे काही म्हणायचंय ते 4 वाक्यात सांगते. बर. तुम्ही ऐकताय की नाही? हो ऐकते, लक्ष आहे माझं, तू बोल. मला असं म्हणायचंय, तुम्हा दोघांचं बाळ हा माझ्या आणि आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट असणार आहे. अमृत नंतर बाळाची पावलं या घरात फिरणार आहेत. इतका निर्व्याज्य आनंद आम्हा सगळ्यांना तुमच्यामुळे मिळणार आहे. त्यामुळे थँक्यू. छान ली. पंच, यू विल चेक नो माय इंग्लिश. करीन मी चेक. आता तुम्ही काय करताय? अगं जरा कॅल्क्युलेशन करत बसले होते. कसलं? आता आपल्या घरात आनंदाची गोष्ट घडणार आहे की नाही? हो ना. श्रीला 6 आया होत्या, या बाळाला 7 आया होणार आहेत. ते कबूल आहे, पण या 7 आया त्या बाळाच्या मागे पुढेच करत राहणार का? हो चालेल, म्हणजे मला आवडेल हे करायला. मलाही आवडेल, नक्कीच आवडेल. पण पण श्रीच्या बाळासाठी मला त्याही पलीकडे जाऊन काहीतरी करायचंय. म्हणजे काय ते मला माहित नाही, पण त्याच्यासाठी दुसरं काहीही करायचं म्हटलं, अगदी काही, तरी त्याच्यासाठी पैसे हवेत ना. आणि श्रीकडनं पैसे मागून त्याच्याच बाळासाठी आपण काहीतरी करणार का? नाही की नाही. म्हणून मी असं ठरवलंय की या महिन्यापासून श्रीच्या बाळासाठी एक वेगळं सेव्हिंग करायचं.
अय्या, म्हणजे दर महिन्यातला माझ्या कमाईतला काही भाग श्रीच्या बाळासाठी असेल. म्हणजे कुठेतरी गुंतवीन मी. वंस, तुम्ही किती हुशार आहात हो. ते माहित नाही, पण श्री आणि त्याचं बाळ माझ्यासाठी जीव आणि प्राण आहे. माझ्यासाठी पण जीवनी प्राण आहे. पण हे सेव्हिंग वगैरे ना वंस मला नसतं सुचलं. वंस, आय झेरॉक्स यू का? काय? आय झेरॉक्स यू युअर आयडिया. आय झेरॉक्स म्हणजे? म्हणजे आय लाईक युअर आयडिया. आय टेक युअर नोटबुक अँड डू होमवर्क अँड आय झेरॉक्स यू. ओके टू यू? इंदू वहिनी, तू प्लीज मला मराठीत सांगशील? तुझं इंग्रजी समजेल एवढी बुद्धी नाहीये माझ्याकडे. वंस, मला असं म्हणायचंय की मला तुमची आयडिया आवडलीये. मी तुमच्यासारखी कॉपी करू का? म्हणजे मी सुद्धा श्रीच्या बाळासाठी सेव्हिंग करू का? काय हवं ते कर, पण मराठीत न कर. दिस इज टू मच. जानवी, दिस इज टू मच. कमाल करतात हं घरातले पण. दिस इज हाईट ऑफ डेस्परेशन. अरे जरा थांबा म्हणाव, इतकी कसली घाई आहे? श्री, इतका नको वैतागूस. तू गंमत बघ ना. जानवी, यांना कुठे थांबायचं कळत नाही. इतकी काय घाई आता? हे बघ, तू का अपसेट होतोयस हे मला कळतंय, पण तू त्यांचं त्यामागचं प्रेम बघ ना. डेस्परेशन बघूच नकोस. अगं पण इतकं घाईकुतले येऊन हे सगळं कशाला करायला हवं? मला एक कळत नाहीये. मी असं म्हणालो की ओके, आय एम ओके विथ दिस आयडिया, याचा अर्थ असा नाही ना की लगेच म्हणाल्या 9व्या महिन्यात आपल्या घरात धुपाचा वास आलाच पाहिजे. जानवी, हे बघ, तू हे असं हसण्यावर नेऊ नकोस. आत्ताच थांबव त्यांना, नाहीतर हे आणखीन वाढत जाईल. जाऊ दे रे श्री, असू दे. ऐक, जेव्हा जे व्हायचंय तेव्हाच होणार की नाही. अरे मग तोपर्यंत त्या बिचाऱ्या स्वतःच मन रमवून घेतायत. मग रमवू दे ना. बरं, हामलेस आहे की नाही, आणि ह्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाहीये. त्रास नाही ग जानवी, पण हे असं हात धुवून माझ्या मागे लागणं नाही आवडत मला. आणि आई आहेत ना माझ्या, त्या एवढं कळत नाही त्यांना. आनंदात आहेत बिचाऱ्या, त्यांना असंच राहू दे ना. आता काय, तुलाच हे सगळं पटतंय चालतंय म्हटल्यानंतर मी तरी काय म्हणणार? हे बघ, चालतंय म्हणजे मी तुझ्यासारखी अपसेट होत नाही. हे थांबवा असं आपण म्हणूच शकतो त्यांना, पण त्याने काय होईल श्री? ते दुखावल्या जातील. बरं, त्यांना आई आजी ओरडतील. त्यापेक्षा आता आनंदात आहेत ना. ह्या काळात ते स्वतःला रमवून घेत आहेत, मज्जेत आहेत. आपण त्यांना बघून मजेत राहूया ना. श्री, ऐक ना, एकदा बघ ना. बाळ बघ ना, किती क्यूट आहे. एकदा बघ. ओके ओके. हो, आम्ही मजेत आहोत सगळे. आणि हे तुझं काय काम आहे त्याच्याबद्दल तू मला परत आल्यानंतर सांगणार आहेस? हो, म्हणजे काय, मला इंटरेस्ट आहे. हा, अरे हो, अरे इथे कांता खाणाखुणा करतोय रे, त्याच्याशी बोल पहिला. नमस्कार बंधुराज, काय म्हणताय? जेवण बिवण व्यवस्थित? वा वा. आणि चहा मिळतो का रे माझ्यासारखा तिकडे? नाही ना. मग तू काय तो फ्रॉड चहा पितोस का? काय नाव आहे त्याचं, जानवी? ग्रीन टी. हा, तो ग्रीन टी नावाचा फ्रॉड चहा पितोस वाटतं तू. हो ना. अरे 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 दादा, आवड किती खालावत चालली रे तुझी. भाऊजी, एवढं काय बोलताय त्यांना? तुझ्या बायकोला एकदमच प्रेम आलंय. थांबा एक मिनिट, बोल तिच्याशी. एवढा पुळका येण्याची काही गरज नाहीये. मी जरा त्याची अभिरुची संपन्न करायचा प्रयत्न करतोय. ए काका, उगाच फार बोलू नको, डोळ्यातनं पाणी यायला लागेल कधी. श्री, हॅलो. रोज वेळच्या वेळी जेवत जा बरं का. आणि घे, तूच बोल. झालं एवढंच? अरे आम्हाला वाटलं काहीतरी इमोशनल ड्रामा बघायला मिळेल. तू तुझ्या पद्धतीने सांग त्यांना आता की लवकर या म्हणावं.
आई अगं उगाच प्रेशराईज नको करूस त्यांना. प्रेशराईज काय प्रेशराईज? श्री किती दिवस झाले त्यांना जाऊन, आता परत नको यायला लवकर. बघितलं श्री अरे बोल ना फोनवर, सांग बाबांना आई म्हणतायत लवकर या. जान्हवी अगं ते कामात आहेत तिकडे. अरे पण आईना असं वाटत नाही, साहजिक आहे ना. त्यांनी आईंबरोबर वेळ घालवावा असं वाटतंय आईंना. मग घालवतात की आपल्या बरोबर वेळ. वेळ तू घालवतोस, फोनवर बोलतच नाहीयेस तू. हा बाबा, हो मी बरं आहे. येस, हा आपण बोलूया, नंतर बोलूया. ओके, बाय बाय बाय. बघितलं, बिचारे आत्ता सुद्धा कामात होते. नाही पण वहिनी म्हणते ते 100% बरोबर आहे आई. दादाने आता काम थांबवावं आणि घरी बसावं. हो ना. म्हणजे मी असं फर्स्ट क्लास कामाला लावीन त्याला. चला मी खोलीत जाते. जेवायला बोलवा हं मला. यायची मी आज तुझ्या खोलीत येतोय, मला तेल लावून घ्यायचंय. अरे तुझी बायको आलेली असली तरीही मला तेल तुझ्याकडूनच लावून घ्यायचंय. जान्हवी, आईजीकडून डोक्याला तेल लावून घेणं आणि तिच्याकडून गोष्टी ऐकणं सॉलिड कॉम्बिनेशन आहे. तू पण चल गोष्ट ऐकायला. तू काय लहान आहेस का आता गोष्टी ऐकायला? नर्मदे तूच सांगा याला. श्री जा बघू गोष्टी ऐकायला. हे उलटच झालं. आई पण खरंच रामायण महाभारतातल्या गोष्टी किती सुंदर सांगता तुम्ही. आम्ही पण ऐकायचो बरं का जान्हवी. आई आता जान्हवीला सांगा गोष्टी. म्हणजे आता लगेच नाही पण काहीतरी होईल तेव्हा संस्कार वगैरे. आई तू तुला येत लाजता. काय संस्कार काय आता. मग अरे म्हणून तर तुझ्यावर संस्कार झाले एवढे छान. सोड ना. का? कुणीतरी बघतंय. कोण बघ. तो जान्हवी अगं तो मग सांग त्याला डोळे मीट. ऐकतच नाहीये तो. ओ रागाव त्याला. हे नाही रे, नको तो रडेल. असं मग काय करूया. त्याला म्हणावं सगळं तुझ्यासाठी चाललंय. काही श्री. का तुला नकोय ज्युनियर जान्हवी? हा नकोय मग. मला ज्युनियर श्री हवाय. नाही नको नको. ए काय रे श्री, मला अगदी तुझ्यासारखा समजूतदार, शहाणा, समंजस असा श्री हवाय. पण मला तुझ्यासारखी गोड गोंडस बाहुली पाहिजे. गोड गोंडस, हसणारी, चिडणारी, रुसणारी. गप्प बस हा श्री. घ्या रुसल्या बाई. मग तू का असं करतोस? मला श्री हवाय. ए हॅलो, तू आत्तापासूनच त्याची बाजू घेऊन माझ्याशी भांडतेस बर का. ते काय नाही, मला मुलगी हवी. आमची एक टीम असणार. म्हणजे मग तुम्ही मला एकटं पाडणार? नाही असं काय नाही. तुला घेऊ ना आम्ही पण अधूनमधून आमच्यात खेळायला. श्री तुला जे हवंय त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नकोय मला. तुला मुलगी हवी आहे ना, मग मला पण मुलगीच हवी आहे. तू म्हणशील तसंच कायम सगळ्या बाबतीत. ऐको वेडी आहेस. हो ग हो स्मितुडी ग. स्मितुडी, मी रस्ता चुकलो की काय? मी योग्य ठिकाणी आलोय ना? अरे चहा चेहरे तर ओळखीचे आहेत. ही काय जान्हवी आणि हा
मधून मधून येतात कामाला इथे. स्मितुडी मला एक सांग, हल्ली माझ्या डोळ्यावर काही परिणाम झाल्याचं जाणवलं का तुला? म्हणजे मला कमी दिसतंय, अस्पष्ट दिसतंय वगैरे असं का? मला लख्ख दिसायला लागलाय. कमाल आहे स्मितुडी, स्मितुडी. जान्हवी, लताबाई आल्या होत्या का आज? वा वा, लताबाई आल्या होत्या म्हणजे कमाल झाली. स्मितुडी, आजपासून माझं बँक झाडणं बंद. म्हणजे झाडतच होतो मी बँकेत सगळ्यांना. म्हणजे बँकेत सगळं म्हणजे सगळी बँक. जाऊ दे स्मितुडी, मला इतका आनंद झालाय आता धाप लागेल मला आनंदाने. ठेवतो मी स्मितुडी. बाय बबडा. हा सूर्य पश्चिमेला उगवला की काय? म्हणजे सकाळी सकाळी इतकी उत्तम बातमी. म्हणजे आजचा दिवस कमी मनस्तापाचा जाणार. यांच्या समोर बोलायला नको, नाहीतर लगेच तोंडावर पाडतील त्या. राहू दे. पण कसं काय जमलं जान्हवी हे तुला? सर मलाही माहिती नाही, पण लताबाई आज अर्धा तास लवकर आल्यात. वा वा वा, असं कसं तू बोललीस त्यांच्याशी त्याचाच हा परिणाम असणार. खरं तर अभिनंदन तुझं करायला पाहिजे. अभिनंदन जान्हवी. अभिनंदन काय करताय सर? कमाल आहे जान्हवी. तू एकदा लताबाईंशी बोललीस आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव झाली. पण यांच्या बाबतीत तूही हात टेकलेस. हे जगातलं 8वं आश्चर्यच म्हणायला पाहिजे नाही का? काय आता मी काय केलंय? नाही, अजून काही केलेलं नाही, पण कुठल्याही क्षणी करू शकता. बँकेला टाळा लागेल असं काहीतरी. पण आता माझा काही कुठे विषयच नव्हता. छे, असं नसतं काही. तुमचा विषय सतत माझ्या डोक्यात असतो आणि त्याचबरोबर भीती, धास्ती, दडपण, आश्चर्य, अगतिकता, हतबलता, निराशा हे सगळं असतं. पण त्याचमुळे मी सतत ऑन टोज असतो. आपल्या स्टाफच्या चुकीमुळे कधीही आपली नोकरी जाऊ शकते हे दडपण सतत मनावर असल्यामुळे मी हाय अलर्ट वर असतो. लक्षात ठेवा तुम्ही. पण तुम्ही काळजी करू नका, तुमचं चालू द्या. गप्पा गोष्टी, फोन, कॉफी सतत चालू ठेवा. त्यात खंड पडून देऊ नका. पण थोडा वेळ मिळाला तर लताबाईंना विचारा, त्यांना बोलावून घ्या आणि मेंदूवर जी धूळ बसते तीही झाडून घेतलं तर बरं होईल. चला म्हणजे मी जातो, तुम्ही थांबा. चला. यांना मी लागतेच तोंडी लावायला. दिवस बरा जात नाही यांचा. क्रूर आहेत हे. आई, पलंगावर पडताय का? नको ग. तुम्ही दुपारी कशा झोपलात? देवजाणे डोळाच लागला बघ. चहा घेताय? हो दे. बस ना ग बस. काय ग काय झालं? वय झालंय. हल्ली विसरायला होतं हो. का ग बाई? आई, आता आजी व्हायचं वय झालंय ना माझं. हा विषय काही विसरत नाहीयेस तू. आजी होण्याचे वेध लागलेत तुला. खरंय आई. पण तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर तुमच्याशी नाही बोलणार हा विषय. माझ्या डोक्यात मात्र फिट्ट बसलाय हा विषय. कंटाळा नाही का येत? तुझी गंमत वाटते मला. आई, तुम्हाला माहितीये ना, मी अगदी सामान्य बाई आहे हो. म्हणजे घर संसार मुलं बाळ ह्यातच मन रमतं माझं. मला ना वाचनाची आवड ना कुठलं कौशल्य माझ्यामध्ये की ज्याच्यामुळे मी बाहेर जाऊन काही काम करेन. मला फक्त घरातली सगळी माणसं आनंदात राहावीत, त्यांचे आपापसात संबंध छान राहावेत, सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात आणि सगळे सणवार छान साजरे करता यावेत, एवढाच विचार येतो मनात. आणि आता श्रीचं बाळ ही एक नवीन शक्यता डोळ्यासमोर आल्यावर फक्त तेवढाच विचार येतो मनात. होईल की सगळं नीट? नाही भरोसा वाटत. म्हणजे देवाच्या दयेने आत्ता सगळं व्यवस्थित चाललंय. पण क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं हे पाहिलं ना आपण कितीदा तरी. यांचं तडकाफडकी घरातून निघून जाणं, मग इतक्या वर्षानंतर अचानक परत येणं,
आणि जान्हवीचं जे काय झालं ते त्यात तर वर्ष 6 महिने गेले आपले. त्यामुळे असं वाटतं की आता हातात जे सुख आहे ना ते असं घट्ट धरून बसावं. सोडलं तर पळून जाईल की काय अशी भीती वाटते हो. मला कळतंय नर्मदा, पण तू स्वतःच्या मनाला समजाव. तू आस लावून बसशील आणि गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हाच घडतील. हो, पण काय ना आई, हल्ली घरात खूप वेळ मी एकटीच असते ना. म्हणजे शरयू, इंदू, बेबी ह्या तर दिवसभर नसतातच घरी. सरूही बाहेर जाते. म्हणजे हातानं काम आणि डोक्यात विचार सुरू. वय झाल्याचं जाणवतं आता कधी कधी. पायही दुखतात एखाद दिवशी.